अजितदादा पवार यांचा अचानकपणे विमान अपघातामध्ये निधन झालं. लोकांना आणखीन समजत नाहीये की हा अपघात कसा झाला. लोक दुःख पचवायचा प्रयत्न करत आहेत. सर्वसामान्य माणूस आणखीन मानायला तयार नाही की अपघात कसा झाला. अजितदादा आपल्यातून निघून गेलेत हे सर्वसामान्य माणसाला पचत नाहीये. तर दुसरीकडे मात्र माणूस गेल्यानंतर निदान 13व्यापर्यंत तरी काही करत नाहीत अशी आपली परंपरा आहे. जास्त काही गडबड असेल तर माती सावडेपर्यंत तरी थांबण्याची आपली पद्धत आहे, आपली संस्कृती आहे. पण या सगळ्यांचा विसर, या संस्कृतीचा विसर माध्यमांना पडलाय. काल अजितदादांची चिता पेटताच उत्तराधिकारी कोण होणार, उपमुख्यमंत्री कोण होणार, अर्थ खातं कोणाकडे असेल, अर्थमंत्री कोण असेल अशा चर्चा जोर धरत होत्या. मुद्दा उत्तराधिकारी कोण व्हावा किंवा त्याच्या चर्चा होऊ नये असा नाहीये, परंतु वेळेचं भान असलं पाहिजे. चिता अजून थंड झाली नाही तरी माध्यम मात्र सूत्रांच्या आधारित सांगत होते. असं सांगण्याची ही योग्य वेळ आहे का? पण पवार कुटुंब स्वतः शरद पवार, सुनेत्रा पवार बोलण्याच्या मनस्थितीमध्ये नसताना शरद पवार जे कधीही हतबल झालेले आपण पाहिलं नाही, परंतु काल शरद पवार देखील पूर्णपणे कोसळलेले आणि हतबल झालेले पाहायला मिळाले. हा आघात खूप मोठा आहे. पार्थ पवार, जय पवार, त्या अजितदादांचे दोन्ही मुलं सगळे कोसळलेले आहेत. कुटुंबात उत्तराधिकारी कोण होणार याची चर्चा अजून खूप लांब आहे, खूप दूर आहे. आणि असं असताना अजितदादा आपल्यात नाहीयेत हेच कुटुंबाला आणखीन पचवायचं आहे. आणि हे सगळं असताना मीडियावाले मात्र घाई करत आहेत. इतकी घाई कशासाठी? या सगळ्याचं कारण मग काय आहे? तर या सगळ्याचं कारण म्हणजे दोन गटाचं राजकारण. या दोन गटाचं राजकारण समोर येतं. अजितदादा पवार गटात शरद पवारांना टाळणारे आहेत. सुनेत्रा पवारांना पुढे करून स्वतःचं महत्व कायम ठेवण्याचा प्रयत्न आहे. नवख्या सुनेत्रा पवारांना सल्ला देण्याच्या बहाण्याने हातात आपली सगळं काही घेता येईल किंवा शरद पवार गटात असणारे अजितदादांना अडचणीचं मानणारे सुप्रिया सुळेंना राज्यात ऍक्टिव्ह करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि संतुलन साधण्याचा प्रयत्न करत आहेत. पवार कुटुंब आघात पचवतंय. या सगळ्यामध्ये मात्र नेरेटिव्ह चालवला जात आहे. अजितदादा काही दिवसापूर्वीच म्हणाले होते की राजकारणाच्या नादी लागू नका, राजकारण लय वंगाळ आहे. अखेर दादांचे हे शब्द खरे ठरले. पण ते असे खरे ठरतील असं कोणालाही वाटलं नव्हतं. खरं तर अजितदादांसारख्या कणखर नेत्याच्या अचानकपणे जाण्याने केवळ एका कुटुंबाचं नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचं नुकसान झालंय. महाराष्ट्र पोरका झालाय. पण नेत्यांमध्ये मात्र स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी घाईघाईने निर्णय घेण्याची चढाओढ सुरू झाली. या संधीचा फायदा घेऊन स्वतःचं वर्चस्व पुन्हा प्रस्थापित करण्याची रणनीती आखली जाते. ज्या कुटुंबाने आपला आधारस्तंभ गमावला आहे, ज्यांच्याकडून लगेच आत्ताच उत्तराधिकारी कोण असे अपेक्षा करणं हे कितपत योग्य आहे, हे सगळं पेरलं जातं. अजितदादांची चिता नीट विधलेली नसताना लगेच राजकीय वारशाची अपेक्षा करणं हे कितपत योग्य आहे, हे सगळं अमानवीय नाही का? पार्थ पवार, जय पवार यांच्यासाठी ही राजकारणाची वेळ नसून सावरण्याची वेळ आहे. मात्र सत्तेचं राजकारण कधीच कोणासाठी दुःखासाठी, कोणाच्या दुःखासाठी ते थांबत नाही, हे सगळं यातून सिद्ध होतं. अजितदादा म्हणाले होते की राजकारण लय वंगाळ आहे. राजकारण कधीही कोणाच्या दुःखासाठी थांबत नाही, हे या सगळ्यामधून सिद्ध झालेलं आहे. ज्या नेत्यानं जनतेसाठी सकाळी 5 वाजल्यापासून कामं करण्याची जी सुरुवात केली, जो सक्रिय असायचा, त्याच्या जाण्याने मात्र सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये एक पोकळी निर्माण झाली आहे. महाराष्ट्राच्या घराघरातला प्रत्येक माणूस आज दुःखी आहे, हे मात्र तेवढंच खरं आहे. परंतु या सगळ्यामध्ये पुन्हा एकदा तोच प्रश्न आहे की उत्तराधिकाऱ्याची चर्चा करण्याची हीच वेळ होती का? माध्यमांना याचा विसर पडलाय का? नेत्यांना याचा विसर पडलाय का? खरं तर राजकारण ज्याप्रमाणे दादा म्हणले त्याप्रमाणे खरंच खूप वाईट आहे, वंगाळ आहे असंच म्हणावं लागेल. धन्यवाद.